खूप छान गप्पांच्या ओघात रंगलेला खेळ. आता आपण सगळ्यांची गप्पा मारणार. नमस्कार बाबा. नमस्कार. एका ताईला खूप छान आनंद दिला. तर कसं काय, म्हणजे तुमच्या मनात काय होतं तेव्हा? माझ्या मनात असं होतं की हिची जी इच्छा आहे, आणि मी दोन्ही मुलांना विचारलं माझ्या फोन करून की बाबा असं असं हे आहे काय करायचं. म्हणजे ठीक आहे, आम्ही तिला बहिणीप्रमाणे हे करू. आता भाऊ आहे ना? एक आहे. एक आहे. नमस्कार. त्यावेळेस तुम्ही लहान असाल ना? कितवीत होता तुम्ही? 8वी 9वी असेल. 8वी 9वीत. पण जेव्हा बाबांनी विचारलं तुम्हाला की आपण तुम्हाला बहीण म्हणून घेऊन येणार आहोत घरात, तेव्हा तुमच्या मनात असं काय, म्हणजे काय वाटलं तुम्हाला? काय नाही, जे आई वडील करतात ते चांगलेच करतात, चांगल्यासाठीच करतात, आणि ते जे करतील ते आमच्या चांगल्यासाठीच करणार. कधी भांडलात तुम्ही दोघे? खूप मस्तीनं खूप भांडलोय. मग आता सांगा, आता ताईचं लग्न होणार आहे, ताई बारामतीला जाणार, अशा वेळेला दादाला काय वाटतंय? बोला. तिला जेव्हा आणलं होतं तेव्हा वाटलं सुद्धा नव्हतं की ते सोडून असंच जाईल म्हणून. ते अपेक्षा सुद्धा करू शकत नाही की ते आमच्या घरातून दुसरीकडे जाणार आहे. ताई, बघितलं, रक्ताच्या पलीकडे सख्खं नातं कसं घडतं आणि कसं असतं ते आज बघायला मिळतंय आपल्याला. हा, पोलीस मध्ये असलेला दादा, त्याला तू या घरातून लांब जाणार ही कल्पना सुद्धा करवत नाहीये. पण प्रत्येक मुलीच्या आयुष्यात हा दिवस येतो, खरंय ना? मग काय वाटतंय तुम्हाला? मला लहानाची आपण मोठी करायची आणि दुसऱ्याच्या ह्याच्यात द्यायची फार वाईट वाटतंय. परंतु तो क्षण हा येणारच. काय काही कमी पडू दिलं नाही ताईला आमच्या. हो ना ताई? खरंय. माणुसकीचं उत्तम उदाहरण या घरात बघायला मिळालेलं आहे, ज्याचे साक्षीदार आम्ही आहोत. काय आता मग काय, म्हणजे मलाच सुचेन असं झालंय. ताई आता हसूया आपण. हा, कारण तुमच्याकडे ही खरं अगदी, म्हणजे ही कुठल्याही प्रकारचं फिक्शन नाही, काही नाही, हे सत्य आहे, हे वास्तव आहे, आणि जे आपण अनुभवतो आहोत, साक्षीदार आहोत. आणि आता जावई पण छान मिळालाय, हसरा जावई मिळालाय. हा, पुस्तकं लिहितो. हा ताई, मग आता 5 अपेक्षा त्यांच्याकडनं, मिस्टरांकडनं कुठल्या व्यक्त करणार? जास्त नाही आहेत, माझ्या 3च अपेक्षा आहेत. 3 आहेत? कोणत्या आहेत सांगा. पहिलं गोष्ट म्हणजे मला ड्रेस घालून द्यायला पाहिजे. ड्रेस घालून द्यायला पाहिजे. थांबा, त्याच्यासाठी परमिशन तिथं नाही, इथं जायला लागेल. सासूबाई, चला परमिशन मिळाली. 1, चालतंय चालतंय. 2, दुसरी म्हणजे मला घरच्यांची आठवण आली तर लगेच घरी आणलं पाहिजे मला. जास्त वेळ मी काही करू शकणार नाही. सारखं म्हणायला लावायला नको की मला घरी जायचंय ना, मला घरी जायचंय ना. पण 1 मिनिट ताई, ते इतके छान हसतायत, सासूबाई इतक्या गोड आहेत, कदाचित तेच म्हणतील जरा जा माहेरी, तर तूच म्हणशील नको ना, राहू द्या ना मला बारा. नाही, असं नाही म्हणणार. असं नाही म्हणणार. बरं. 2, 3, मला घरी बसून एक बिझनेस करायचा आहे, कोणता पण असेल तो. घरी बसून व्यवसाय करायचा आहे. चांगलंच आहे ना. काय हो, व्यवसायाला कोण नाही म्हणणार, बरोबर? छान छान छान, नक्की. तेव्हा सगळ्या गोष्टींना तिकडनं मान्यता आलेली आहे. आता तिकडच्या काय अपेक्षा आहेत जरा ऐकूया आपण ताई. हा, बोला. माझ्या अपेक्षा पहिले अशी आहे की तिने माझ्या सर्व अपेक्षा पूर्ण कराव्यात. आहे ना? म्हणजे कुठल्या? सर्व चला, सगळ्या अपेक्षा पूर्ण कराव्या. आणि मी तुम्हाला खात्रीने सांगतो, आमची ताई तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी कायम प्रयत्न करत राहील. जरा तुम्ही इकडे या ना खेळासाठी. बरं, या खेळामध्ये आता या 3 वाट्या, ज्यामध्ये थर्माकोलचे गोळे आहेत, आणि या शेवटच्या वाटीमध्ये लक्ष्मी ठेवलेली आहे, म्हणजे 1-1 रुपयाचं नाणं आहे. वेळ सुरू झाल्यानंतर इथून 1-1 रिकामा करायचा आहे, फूट मारून बाऊल, आणि पुढे सरकायचं. बघूया सगळ्यात आधी ती लक्ष्मी या दोघांपैकी कुणाच्या हातात येते. 1, 2, 3. व्हेरी गुड. थांबा, पूर्ण रिकामी पाहिजे अजून आहे. काही रुपया घ्यायचा तो हातात, लक्ष्मी घ्यायची.
बघितलं, शेवटी लक्ष्मी ताईच्या हातात आधी आली आहे. 8 फेब्रुवारीचं लग्न, दोघेही सज्ज झालेले आहेत लग्नासाठी. आणि या दोघांनाही झी मराठी परिवाराकडून प्रत्येकी 2000 रुपयांचा हा आहे. धन्यवाद. ताई, दिल्या घरी तू सुखी राहा असं म्हणत ही भेट वस्तू आमच्या ताई. महाराष्ट्राचं महावस्त्र असलेली ही महाराष्ट्राची पैठणी महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचवली आपल्या झी मराठीवरच्या होम मिनिस्टर या कार्यक्रमाने. आज आमच्या ताईला ही पैठणी देताना खूप आनंद होतो. पण पुन्हा एकदा सांगतो की आमच्या ताईची छोटी बहीण जर तुम्हाला कुठे माहिती असेल, जवळपास कुठे असेल, तर 8 फेब्रुवारीला लग्नात आहेर म्हणून सोबत घेऊन या. कारण ताईला त्याच्यापेक्षा मोठा आहेर दुसरा कोणताही नसेल. ताई, हसत राहा, आनंदी राहा. आणि तथास्तु पुणे यांच्याकडून ही आशीर्वादाची पैठणी ताईला देतो. ताई, लग्नात नेसा. हो. ताईला सांगितलेलं आहे हळूच लग्नात नेसा. हो, नेसणार ना, शालू नाही घेणार, साडी घे, पैठणीच नेसणार आहे. हसत राहा ताई, अशीच. एवढं सांगून आजचा भाग इथे संपवतो. पुन्हा भेटी अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात. नमस्कार.